सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् दरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभाग गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरो कसा मी कृपादुकाला। ज्या भावनेनं ज्या श्रद्धेनं ज्या निष्ठेनं आपण या आश्रमामध्ये एकत्र आलात त्या भावनेला त्या श्रद्धेला त्या निष्ठेला या ठिकाणी आमचं वंदन आहे। चालू असलेली श्रीमद भागवत कथा आदरणीय वंदनीय अद्वैतानंदजी गिरिजी महाराज यांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी ही चालू असलेली भागवती वार्ता आणि आदरणीय वंदनीय सर्वांचे आपले गुरु असणारे न्यायवेदांताचार्य स्वामी देवानंदजी महाराज यांच्या अथाक प्रयासानं समस्त ग्रामस्थ सांगवी समस्त भक्त मंडळी गुणीजन गायक वादक सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही भागवती वार्ता श्रवण करायची आहे। तत्पूर्वी वाणी गुणानुकथने श्रवण व कथायाम आपली वाणी पवित्र व्हावी आपलं मन पवित्र व्हावं आपली बुद्धी पवित्र व्हावी ह्या हेतूनं 2 मिनिट सर्वांनी नामसंकीर्तन करायचं आणि आपल्याला श्रीमद भागवत कथेमध्ये प्रवेश करायचा आहे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे
राधे गोपाल राधे गोविंद 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 राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की जय। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। कालच्या कथेमध्ये आपण या ठिकाणी राजा परीक्षितींचं दिव्य चरित्र ऐकलं होतं। पांडवांचं महाप्रयाण झालं, भगवान कृष्ण परमात्माने धामाला गेले, पांडवांचं सर्व तेज, अर्जुनाचं तेज, ओज सर्व घेऊन गेले। तुलसी नरका क्या बडा समय बडा बलवान, आणि कागा लुटी गोपिका वही अर्जुन वही बाण। काही करता आलं नाही अर्जुनाला, तेच गांडीव धनुष्य। परंतु आज भगवान किंवा भगवंताचं काय नव्हतं, सानिध्य नव्हतं, आणि म्हणून पराभूत व्हावं लागलं। म्हणून माणसाची वेळ बलवान असते। म्हणून सर्वांना विनंती आहे की वेळेची प्रतीक्षा करा। आज वेळ खराब आहे तर असं नाही आहे की ही वेळ अशीच राहणार आहे, चक्र आहे। परिवर्तन हा संसाराचा नियम आहे। जर आजची वेळ वाईट आहे तर उद्या चांगली वेळ येणार आहे, लक्षात ठेवा। काळ वेळ हे बदलत राहतं, लक्षात ठेवा। आणि आज हे सर्व झालेलं आहे, आणि राजा परीक्षितींना राज्याचं वारस बनवलेलं आहे। राजा परीक्षितीला त्या गादीवर बसवलेलं आहे, जी अतिशय अशी त्या पांडव घराण्याची जी दिव्य परंपरा, मोठं राजवैभव होतं। राजसूय नावाचा यज्ञ केलेला होता पांडवांनी, वैभव होतं, वैभवशाली परंपरा होती। आणि त्या परंपरेचे हे वारस राजा परीक्षिती, त्यांना गादीवर बसवलं। आणि ज्या दिवशी त्यांना गादीवर बसवलं, दुसऱ्या दिवशी राजा परीक्षिती भ्रमण करण्याकरता, आपल्या राज्यामध्ये भ्रमण करण्याकरता परीक्षिती निघालेले आहेत। आणि जसं भ्रमण करण्याकरता निघाले, त्यांना एक दृश्य पाहायला मिळालं। एक गाय, ती 3 पायावर किंवा त्या गायीच्या मागं एक असा काळाकुट्ट पुरुष त्या गायीला प्रताडना करत होता, आणि गायीच्या डोळ्यामध्ये अश्रू, गाय रडत होती। आणि यांचं अंतःकरण द्रवीभूत झालं परीक्षितींचं। मा रोदिंब भद्रंते खलाना महिषास्तरी। गाईला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता म्हटलं, अंब म्हणजे माता, आणि माता गाय ही गावो विश्वस्य मातरः, गाय ही विश्वाची माता आहे असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं। म्हणून राजा परीक्षितींनी गाईला उद्देशून असं म्हटलं की रडू नको, काय दुःख आहे, हा जो खल म्हणजे दुष्ट बुद्धीचा किंवा वाईट बुद्धीचा जो तुला अवहेलना किंवा तुला मारत आहे, तुझी प्रताडना करत आहे, खलाना मै शास्त्री, मी त्याला शिक्षा किंवा मी त्याला दंड देतो, असं राजा परीक्षितींनी म्हटलं। आणि राजा परीक्षिती त्याला शिक्षा करण्याकरता पुढे गेले। जसे राजा परीक्षिती त्याला शिक्षा करण्याकरता पुढे गेले, हा जो काळाकुट्ट किंवा हा जो विचित्र असा दिसणारा पुरुष होता, हा दुसरा तिसरा कोणी नव्हता, कली होता। आणि कलीनं काय केलं, दीनवत शरणम गताहा, जशी शिक्षा होणार भीतीनं तो पुरुष म्हणजे तो कली राजा परीक्षितींच्या चरणावर, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग असं वंदन केलं, साष्टांग नमस्कार केला। आणि त्यानं सांगितलं, त्राहिमाम त्राहिमाम, हे भगवन तुम्ही माझं रक्षण करा, मी कली आहे। आणि कली आहे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मग दोघांचा संवाद झाला, आणि सांगितलं, आता माझं युग आहे, माझा वध तुम्ही करू नका, मला तुमच्या राज्यामध्ये राहू द्या। आता युग माझंच आहे, मग मला तुम्ही असं वध वगैरे माझं काही करू नका, मला तुमच्या राज्यामध्ये राहू द्या।
मग राजा परीक्षितीने विचारलं, तू कली आहे पण तुझ्यामध्ये काही एखादा चांगला गुण आहे का? तर त्यानं सांगितलं, हो. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलं लभते सम्यक् कलौ केशवकीर्तनात् कृते यद्धयतो विष्णुं त्रेतायां यजतो मखै द्वापारे परिचर्याणां कलौ तद हरिकीर्तनात्. सांगितलं माझ्यामध्ये कोणता गुण आहे की जी अनंत युगामध्ये 4 युग झाली, हो, त्रेता द्वापार ही जी सत्ययुग, ही जी युग झाली, ह्या युगामध्ये भगवंताची प्राप्ती कठीण होतं, भगवंताची प्राप्ती करणं. पण कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती केवळ आणि केवळ नामचिंतनानं होऊ शकते. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे करावे कीर्तन. वा वा. कलियुगा माझे करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. आणि परमात्मा त्यांना प्रसन्न होतात. लक्षात ठेवा, कलियुगी केवल नाम आधारा. हो, उतरही म्हणजे भगवंताचं जर नुसतं नामचिंतन केलं तर हा भवसागर आपण असा तरुण जाऊ, असं कबीर महाराजांचं म्हणणं आहे. कोठे नका जाऊ करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. परी तया पासी पांडवा, मी हरपलासे गिवसावा. जेथ नाम घोष बरवा, करीती ते माझा. हो, जिथे नामघोष किंवा जिथे नामचिंतन आहे, हो, तेथे असे देव उभाच आहे. हो, परमात्मा तिथे उभे आहेत. लक्षात ठेवा, कलियुगामध्ये असं म्हटलं जातं. हो, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. नाहम बसामी वैकुंठे योगिना हृदयेर्नवैर, मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. काय चिंतन सांगितलं. तिथे परमात्मा आहेत. लक्षात ठेवा, जिथे भजन आहे, जिथे अन्नदान आहे, जिथे साधूंची सेवा आहे, परमात्मा तिथे आहेत. लक्षात ठेवा, तिथे परमात्म्याचा वास आहे. हो, म्हणून माझ्या ह्या युगामध्ये हा मोठा लाभ आहे. म्हणून मला तुमच्या राज्यामध्ये राहण्याकरता थोडी जागा द्या, असं त्यांनी विनंती केली. आणि
ह्या पांडवांच्या कुळाची एक परंपरा होती. शरणागता वज्रपंजर, शरणागता वज्रपंजर, उभयदाता तू उदार. औदार्य होतं आणि शरण आलेला हा कली राहण्याकरता जागा दिली राजा परीक्षितींना. कलीला म्हटले तो ह्या 4 ठिकाणी राहा. द्यूतम, पानम, श्रिय, सोना, यत्रा धर्म चतुर्विधा. हा ज्या ठिकाणी 4 प्रकारचे अधर्म राहतात अशा ठिकाणी तो राहा. द्यूत, त्या ठिकाणी द्यूत म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ते द्यूत माणसानं कधी खेळू नये, लक्षात ठेवा. म्हणजे पत्ते, हां जुगार वगैरे त्याला द्यूत शब्दानं संबोधित केलेलं आहे. ते माणसानं कधी खेळू नये, त्यामध्ये कलीचा वास असतो, लक्षात ठेवा. द्यूतामध्ये कलीचा वास आहे, कली राहतो, खेळू नये. तिथं कली आहे. पान म्हणजे अपेय पान, जे पिण्यायोग्य नाही ते पिऊ नये, जे खाण्यायोग्य नाही ते खाऊ नये, जे पाहण्यायोग्य नाही ते पाहू नये. तिथेही कलीचा वास आहे. म्हणजे अपेय पान, अभक्ष भक्षण, जे आम्हाला शास्त्रानं निषिद्ध सांगितलेलं आहे, शास्त्र ज्याला मान्यता देत नाही, असं पान करू नये, असं भक्षण करू नये, असं दृश्य पाहू नये. आणि आशय जर केलं तर तिथेही कलीचा वास आहे. म्हणून अपेय, म्हणून तिथं असं म्हटलं द्यूतम पानम. आणि असं सांगितलं जातं संघ, काही संघ असे आहेत, लक्षात ठेवा, शास्त्रानं त्याला वर्ज्य केलेलं आहे. तिथे सुद्धा कलीचाच वास असतो. संघ कोणता असावा किंवा संघ कोणता करावा तोही शास्त्रामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे. चांगली चांगली माणसं त्या संघामध्ये, मोठं आपल्याला पुढे चरित्र येतं, लक्षात ठेवा. अनेक चरित्र भागवतामध्ये येतात, लक्षात ठेवा. हो, आणि अशी चरित्र म्हणजे असा संघ करू नका की ज्या संघामध्ये वास आहे. संघ कसा करावा? हो, तर महाराज एके ठिकाणी म्हणतात तार्किकांचा संघ जास्त चांगला नसतो, लक्षात ठेवा. मग संघ, कुसंग वगैरे भरपूर आहेत. मग असा वाईट संघ, ज्या संघामध्ये कलीचा वास आहे, हो, तो संघ करू नका. तो राहण्याकरता जागा दिली. आणि त्या ठिकाणी हिंसा, हिंसा म्हणजे फक्त मारणं, एखाद्याचा वध करणं, त्याला हिंसा म्हणत नाही, लक्षात ठेवा. एखाद्याचं मन दुखवणं, त्याला सुद्धा आपल्या वैष्णव धर्मामध्ये त्याला सुद्धा हिंसा म्हणतात, लक्षात ठेवा. हो, मनाला दुखवणं, एखाद्याला असं टोचून वगैरे, किंवा आपलं असतं ना, आपण त्याच्यामध्ये माहीर आहोत सर्वजण. हो, हिंसा म्हणजे फक्त मारणं नाही, म्हणून तिथंही कलीचा वास आहे, लक्षात ठेवा. हो, तिथंही कलीचा वास आहे. म्हणजे अशी जिथे जिथे अधर्म किंवा जिथे जिथे अधर्माचा काय आहे, वास आहे, राहणं आहे अधर्माचं, त्याच सर्व जागा राजा परीक्षितीने कलीला राहण्याकरता दिल्या. आणि ह्या सर्व अशा वाईट जागा पाहिल्या. कलीनं पुन्हा हात जोडले. पुनश्च याचमानाय, पुन्हा याचना केली, म्हणजे पुन्हा मागणी केली. याचना म्हणजे मागणी. पुनश्च, पुन्हा तिने कलीनं सांगितलं, राजा तुम्ही मला राहण्याकरता तुमच्या राज्यामध्ये जागा दिल्यात, परंतु ह्या सर्व वाईटच आहेत. इथे सर्व एकही जागा अशी चांगली जागा माझ्यासाठी तो दिली नाही. माझ्यामध्ये इतका चांगला गुण आहे, माझ्यामध्ये जरी काही वाईट गुण असतील तरी पण माझ्यामध्ये चांगला पण गुण आहे, पण त्या एका गुणासाठी सुद्धा तुम्ही मला एकही अशी चांगली जागा राहण्याकरता दिली नाही. पुन्हा मला एक चांगली राहण्याकरता जागा द्या. पुनश्च याचमानाय. मग सांगितलं, राजाला दया आली. राजानं सांगितलं, असं कर, कांचन नाम सुवर्ण, तो सुवर्णामध्ये राहा. पण कोणतं सुवर्ण? जे अनितीचं आहे, जे अधर्माचं आहे, जे खोटं, किंवा ज्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी अशा अनितीच्या सुवर्णामध्ये, अधर्माच्या सुवर्णामध्ये तुझं वास्तव्य, किंवा तू तिथं राहा, असं राजा परीक्षितीने कलीला सांगितलं. तो दिवस गेला. दुसरा दिवस उगवलेला आहे. राजा आखेट नाम शिकार, पूर्वीचे राजे शिकार करण्याकरता जायचे, शौर्यवान असायचे. हो, आणि हा राजा परीक्षितीसुद्धा शिकार करण्याकरता आपल्या राजधानीतून बाहेर गेलेला आहे राजा परीक्षिती. आणि राजा परीक्षिती बाहेर जात असताना मुकुट वगैरे सर्व त्यांना परिधान केलेलं आहे. परंतु आज राजा परीक्षितीला असा मुकुट आवडला की
जो अधर्माचा किंवा जो अनितीचा किंवा जो सर्व अनिती होती असा मुकुट जरासंधाचा मुकुट होता आणि तो मुकुट राजा परीक्षेने परिधान केलेला आहे. आणि राजा आज शिकार करण्याकरता दूर 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 अरण्यामध्ये राजा गेलेला आहे. राजाला तहान लागलेली आहे. आत्तापर्यंत धर्मात्मा असणारा राजा, पुण्यात्मा असणारा राजा, आणि तहान लागल्यानंतर भूक लागल्यानंतर शास्त्र सांगतं बुभुक्षितम किम न करोति पापम. भूक लागल्यानंतर मनुष्य कोणतं पाप करणार नाही. भूक लागल्यानंतर मनुष्य पाप करण्यामध्ये आपोआप प्रवृत्त होतो, लक्षात ठेवा. राजा परीक्षेला तहान लागलेली आहे. राजा दूर दूर गेल्यानंतर राजाला असं वाटू लागलं की मी ह्या प्रजेचा स्वामी आहे, ही प्रजा माझी सेवक आहे आणि मी यांचा सर्वांचा मालक आहे. ह्या प्रजेनं कोणीतरी मला पाणी आणून द्यावं किंवा विचारावं की तहान लागली का, भूक लागली का. तर प्रजा काही विचारायला तयार नाही. आणि भूक ज्यावेळेस लागते, तहान ज्यावेळेस लागते त्यावेळेस कळत नाही. शास्त्र सांगतं कामातुराणाम न भयम न लज्जा, विद्यातुराणाम सुखम न निद्रा, अर्थातुराणाम न गुरुर्न बंधू, क्षुधातुराणाम न रुचिर्न वेला. हो, ज्याला विद्येची भूक लागते त्याला झोप लागत नाही. ज्याला वाटतं आपण शिकलं पाहिजे, आपण अध्ययन केलं पाहिजे, त्याला झोप लागत नाही. रात्रीच उठतो, दचकून उठतो, त्याला झोप लागत नाही. विद्या, ज्याला शिक्षणाची किंवा विद्येची इच्छा आहे त्याला झोपच लागत नाही. आणि ज्याला असं म्हटलं जातं पैशाची भूक लागते किंवा पैसा खूप भूक लागते, त्याला गुरु, बंधू, माता, पिता, ही नाती वगैरे त्याला काही समजत नाही. गुरुर्ण बंधू, रक्ताची नाती समजत नाही, आई कळत नाही, काही कळत नाही त्याला, कारण त्याला पैशाची भूक लागलेली असते. आणि कामना ज्याची वाढते त्याला भय आणि लज्जा राहत नाही. आणि शेवटचं सांगितलं क्षुधा तुरानाम न रुचिर्ण वेला. भूक लागते त्याला रुची म्हणजे चव, काय चव आहे ही तो पाहत नाही. आणि वेळ, त्याला वेळ कळत नाही. रुचिर्ण वेला. म्हणून असं शास्त्राचं चिंतन आहे. राजाला तहान लागलेली आहे. राजा एका पर्णकुटीजवळ आलेला आहे आणि त्या पर्णकुटीमध्ये एक साधू आहेत, एक संत आहेत आणि ते ईश्वराचं ध्यान त्यांचं चालू आहे, लक्षात ठेवा. हो, ईश्वराचं त्यांचं आपलं अनुसंधान चालू आहे. हो, असे योगी आहेत ते. क्लेश कर्म विपाकाशायैर परामृष्ट पुरुष, असं त्यांचं विशेष ईश्वराचं ध्यान चालू आहे त्यांचं, लक्षात ठेवा. आणि सर्व ध्यान चालू असताना त्यांचं नाव आहे त्या ठिकाणी शमीक. ती पर्णकुटी आहे शमिकांची. ध्यान चालू आहे, ईश्वराचं अनुसंधान चालू आहे आणि खरे संत आहेत. काही खोटेपणा वगैरे नाही. कलियुगामध्ये चांगली माणसं भेटणं हे मोठं भाग्याचं लक्षण असतं, लक्षात ठेवा. खोटी माणसं, फसवणारी माणसं पावलोपावली भेटतील, परंतु सज्जन आणि खरा व्यक्ती भेटण्याकरता भाग्य लागतं, लक्षात ठेवा. भाग्याशिवाय चांगली माणसं भेटत नाही, लक्षात ठेवा. ही चांगली होती, संत होती, खोटेपणा अंतःकरणामध्ये नव्हता. परंतु राजा परीक्षितांना, कारण तो मुकुट धारण केल्यामुळे कलीचा वास त्या राजाच्या, तो मुकुट अनितीचं सुवर्ण होतं ना, मग कलीचा वास असल्यामुळे राजाच्या बुद्धीमध्ये बदल झाला कलीच्या वासामुळे. तो जरासंधाचा होता. हो, जरासंधाचा होता तो मुकुट. जरासंधानं अनितीनं सर्व कमवलेलं होतं. अधर्माचं असेल, अनितीचं असेल तर शास्त्रामध्ये सांगतं, नाही तर धन अनेक आपल्या सर्व हे ज्या धनामागे दान, ज्या धनामागे धर्म, ज्या धनामागे नीती, ज्या धनामागे संस्कार नसतात, तर प्रामाणिकपणानं सांगतो, लक्षात ठेवा, ज्या धनामागे दान नाही, ज्या धनामागे धर्म नाही, ज्या धनामागे नीती नाही, ज्या धनामागे संस्कार नाही, ते धन माणसाचं आयुष्यामध्ये, ते धन माणसाचा घात करत असतं, लक्षात ठेवा. माणसाला अधोगतीला नेत असतं. आणि सज्जन हो, ज्या धनामागे दान आहे, ज्या धनामागे धर्म आहे, ज्या धनामागे नीती आहे, ज्या धनामागे संस्कार आहे, तर संस्कृती आहे, तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ते धन माणसाचा उद्धार करतं, ते धन माणसाचं कल्याण करतं, लक्षात ठेवा. रक्षणच करतं धन, पण त्याच्यामागे असे सर्व गुण लागतात, लक्षात ठेवा. ह्या धनामागे दान नव्हतं, मग ते कलीचा वास त्याच्या राजाच्या मस्तकामध्ये किंवा तो कली प्रवेश केलेला आहे, लक्षात ठेवा.
आणि पुण्यात्मा असणारा राजा आज त्याला असं वाटलं की हे खोटे साधू आहेत, यांनी मी आलो म्हणून यांना पर्णकोटी बंद केलेली आहे किंवा मला पाहून हे उठत नाही आहेत, मला विचारत नाही आहेत, आणि ते असं समजलं त्यानं खोटे आहेत. जीवनामध्ये लक्षात ठेवा, खोट्याला खरं समजलं तरी अधोगती होते, खोट्याला खरं समजल्यानंतर, आणि खऱ्याला खोटं समजलं तरीसुद्धा अधोगती होते, लक्षात ठेवा. मग ज्यांच्या हातामध्ये आपल्याला आपलं जीवन द्यायचं आहे आधी ते पाहत चला, लक्षात ठेवा. असंही कोणाच्या हातामध्ये आपलं जीवन देत जाऊ नका, लक्षात ठेवा. हो. आणि म्हणून आज राजाच्या हातून मोठा काय झालेला आहे, अधर्म झालेला आहे, मोठी चूक झालेली, लक्षात ठेवा. खऱ्या माणसाला खोटं समजल्यामुळे राजानं खूप वेळ तिथं राजा थांबलेला आहे आणि हे साधू येत नाही बाहेर, साधू आपल्याला विचारत नाही. मग तिथे एक असा मृत सर्प पडलेला होता आणि तो मृत सर्प राजानं आपल्या एका बाणानं असं उचलला आणि हे आपल्याला विचारत नाही, ह्या अशा भ्रमापोटी किंवा हे खोटे आहेत अशा भ्रमापोटी त्यानं तो मृत सर्प त्या शमिकांच्या गळ्यामध्ये, त्या ऋषींच्या गळ्यामध्ये त्यानं तो टाकलेला आहे राजा परीक्षितीनं. आणि राजा परीक्षितीनं ते टाकल्यानंतर राजा आपल्या राजधानीमध्ये राजा गेलेला आहे. राजधानीमध्ये गेल्यानंतर मुकुट त्यानं काढून ठेवलेला आहे. राजाची बुद्धी पूर्वव्रत झाली, म्हणजे पूर्वीची जशी चांगली बुद्धी होती, सद्बुद्धी होती, मुकुट परिधान केल्यानंतर बुद्धीमध्ये बदल झाला आणि मुकुट काढून ठेवला की पुन्हा बुद्धी राजाची चांगली सद्बुद्धी निर्माण झाली राजाला. आणि ते त्याच्या लक्षामध्ये आलं की आपल्या अजून अपराध घडलेला आहे. आणि ह्या सर्व घटना घडत असताना त्या ऋषींचा एक पुत्र, त्याचं गुरुकुल किंवा तो त्या कौशिकी नदीच्या तीरावर एक आश्रम, त्या आश्रमामध्ये वेदाचं अध्ययन करत होता त्यांचा मुलगा. हो. त्या शमिकांच्या मुलाचं नाव होतं शृंगी आणि तो शृंगी तिथं अध्ययन करत होता. आणि अध्ययन करत असताना आता लहान लहान सर्व गुरुबंधू किंवा अनेक लहान लहान मुलं, आता त्यांना काय त्यांनी पाहिलं आणि असे बोलत बोलत म्हटले, अरे 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 हे शृंगी, आपल्या देशाचा जो राजा आहे त्या राजानं तुझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकलेला आहे. आणि ही सर्व त्या शृंगीला त्या ठिकाणी त्याच्या कानावर येतं, शृंगीला समजतं. आता शृंगीला एवढं लहानच असतो ना शृंगी, तो जास्त काही विचार करत नाही, मागचा पुढचा न विचार करता त्याला क्रोध येतो, क्रोध म्हणजे राग, की आपल्या पित्याचा अपमान केला, आपल्या वडिलांचा अपमान केला आणि असा काय राजा मोठा आहे. म्हणून त्याला अंतःकरणामध्ये क्रोधाची उत्पत्ती होते आणि क्रोधामध्ये तो नदीमध्ये प्रवेश करतो. आणि नदीमध्ये प्रवेश केल्यानंतर ते नदीचं तीर्थ असणारा तो राजाचं ते सर्व त्यांना ऐकलं आणि क्रोधानं ते तीर्थ हातावर घेऊन भयानक असा राजाला शृंगीनं शाप दिलेला आहे असं श्रीमद भागवतामध्ये सांगितलं जातं. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं जातं, तो शृंगी असं म्हणतो, इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमी हनी दक्षयंती स्म कुलांगार चोदितो मे कुलद्रुहम. हे कुलांगार, हे कुलविध्वंसक, अरे तुझ्या कुलानं नेहमी संतांचं आदरातिथ्य केलं, तुझ्या कुलानं नेहमी संतांचा सन्मान केला, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने. काय तुझं कुल आणि काय तुझ्या कुलाची परंपरा, आणि तू असा कुलाला भ्रष्ट करणारा, कुलाला अधोगतीला नेणारा तू असा जन्माला आलास. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमी हनी दक्षयंती स्म कुलांगार. हे कुलांगार, भयानक असा तक्षक म्हणजे साप, सर्प 7 दिवसाच्या तुला दंश करील आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल, तुझा मृत्यू होईल. भयानक असा शाप शृंगीनं राजा परीक्षितींना दिलेला आहे. आणि ह्या सर्व घटना घडत असताना हा शृंगी आपल्या पर्णकुटीजवळ म्हणजे पित्याच्या गळ्यामध्ये जिथं सर्प घातलेलं होतं तिथं हा शृंगी आलेला आहे. आणि पित्याच्या गळ्यातला सर्प यानं काढलेला आहे आणि रोदन करू लागला. आणि मुलाच्या रोदनाच्या आवाजानं यांची समाधी भंग झाली असं सांगितलं जातं. आणि
सर्व इतिवृत्तांत त्या शमिकांना समजतो. शमिकांना वाईट वाटतं. हो, मुक्त कंठ रुरोदह असे शब्द आहेत भागवतामध्ये. आणि मग ज्यावेळेस शमिकांना ते वाईट वाटतं, शमिकांना सांगितलं, अरे शृंगी, तू हे काय केलंस? राजा धर्मात्मा आहे, राजा पुण्यात्मा आहे, त्यांच्या घराण्यावर त्यांच्या कुळावर परमात्म्याची कृपा आहे. हो, आणि असं पुण्यवान किंवा असा पुण्यवान असणारा राजा, त्याचा अपराध कमी आहे पण तो शिक्षा मात्र त्याला मोठी दिलेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर एक गौरमुख नावाचा शिष्य राजधानीमध्ये पाठवला ह्या शमिकांनी. आणि राजधानीमध्ये पाठवल्यानंतर राजाला त्याचं ज्ञान करून दिलं की हे राजन, हे बघ, तुझ्या उद्धाराचा, तुझ्या कल्याणाचा मार्ग तू शोध. तुझ्याजवळ फक्त 7 दिवस आहेत. असं त्या गौरमुख नावाच्या शिष्याकडं त्यांनी राजधानीमध्ये निरोप पाठवला ह्या शमिकांनी. आणि तो राजधानीमध्ये गेलेला आहे आणि राजाला सर्व इतिवृत्तांत, अक्षरशः सर्व इतिवृत्तांत सांगितलेला आहे. जरा कर्णमोळे सांगू आली गोष्टी, जरा कर्णमोळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली. हो, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, सावधान, सावधान. वा 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 वा. सागर महाराज समर्पक प्रमाण दिलं. जरा कर्ण कानात सांगू लागते किंवा आपल्याला ते मृत्यूच्या सूचना. हे पहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मृत्यू दरवेळेस सांगत असतो पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. बरं, आपण असं वर्णन आलं, काळ हा सतत आपल्या शेजारीच बसलेला असतो. म्हणजे शेजारचा काळ आहे असं समजू नका, नाहीतर अवघड गोष्ट होईची कथेमध्ये. मृत्यू सतत आपल्या जवळ असतो, सतत तो आपल्याला त्याची जाणीव करून देतो पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवा. तो म्हणतो तू दुर्लक्ष करतो, मग मला काही नाही. सांगू आली कानी, सावध हो असं सांगितलं तुकाराम महाराजांचं गोड प्रमाण. आणि जरा कोण बाई आहे का? वृद्धावस्था. जरा जरा कर्णमूले आगत्य वक्ती शृणुध्वं शृणुध्वं भजध्वं रमानाथ पादारविंदम ततक्यम ततक्यम ततक्यम. पुढं काय, पुढं काय की तिथं थोडेसे पांढरे केस झाले तर आपले सर्व झाले तर काय देणे घेणे नाही. अंगम गलितम झालं तर काय नाही. ते नुसतं एक केस जरा म्हणजे वृद्धावस्थेत ते लक्षणच आहेत ना. दात हालायला लागले तर माणसं म्हणतात आता ते लक्ष देत नाहीत, नवीन बसवतात. दुर्लक्ष झालं. केस, एक केस शुभ्र किंवा तो झाला जरा, ती लक्षणं ह्या शरीराची लक्षणं आहेत. राजा दशरथानं फक्त एक पाहिलं तर म्हटलं आता मी योग्य नाही आहे. रामाला लगेच गादीवर बसवलं. मोठी उदाहरणं आहेत. ही जरा म्हणजे वृद्धावस्था किंवा ही जी आहेत ही सांगत राहते, लक्षात ठेवा नेहमी. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्षित किंवा आपण ते दुर्लक्ष करतो. तसं राजा परीक्षितीला हे सर्व सांगितलं गेलं, अज्ञानामध्ये ठेवलं नाही. आणि त्याला सांगितलं. आणि ह्या सर्व घटना भागवतामध्ये घडत असताना असं म्हणतात की त्यावेळेस फक्त राजा परीक्षितींचं वय 45 वर्षाचं होतं. 45 वर्षाचं. एक सार्वभौम राजा. काय नव्हतं राजाकडे, आपल्याकडे काहीच नाही. म्हणून तुम्ही बघा, मोठी माणसं, अहो ही मोठ्या राजघराण्यामध्ये राजवैभवामध्ये वाढलेली माणसं, आणि 45 वर्ष म्हणजे तारुण्य होतं, तारुण्य. पण ज्या क्षणी राजाला हे सर्व समजलं किंवा ज्या क्षणी राजाला हे ज्ञात झालं, तिथं वेदव्यास, श्री वेदव्यास म्हणजे व्यास यांचे पुत्र श्री शुकदेव
या शुकदेवांचं तिथं आगमन होतं असं श्रीमद्भागवतामध्ये कथा आहे. तत्रा भगवान व्यासपुत्रो यदृच्छया, आणि तिथे व्यासनंदन श्री शुकदेवांचं आगमन होतं. अलक्षलिंगो निजलाभतुष्टो व्रतश्च बालैरवधूतवेषः. हो, 16 वर्षाचं वय आहे, हो, तारुण्य आणि अवधूत असं काय शुकदेवांचं त्या ठिकाणी अलक्षलिंग, कुठल्याही प्रकारचा भेद नाही त्यांच्याकडे. हा ज्ञानी आहे, हा गरीब आहे, किंवा हा स्त्री पुरुष कोणी वर्ण काहीही, अलक्षलिंगो जिजलाभतुष्टो आहे, त्याच्यामध्ये संतुष्ट आहेत. लक्षात ठेवा. हो, यो न रोष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, स्तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, असे आहेत. लक्षात ठेवा. हो हो, असे काय खूप त्याचे वर्णन आलेली आहेत. म्हणून निजलाभतुष्टो, ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आनंदी आहेत, आणि त्या ठिकाणी निजानंदामध्येच त्यांचं काय आहे, एकदम परिपूर्ण आहेत. लक्षात ठेवा. आणि व्रतश्च बालैर, मोठे मोठे असे लांब असे केस आहेत, बाल म्हणजे केस, आणि असं त्यांचं काय आहे, त्या शुकदेवांचं ते रूप सौंदर्य आहे. आणि 16 वर्षाचं वय आहे, आणि त्या ठिकाणी शुकदेव त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि शुकदेव ज्या ठिकाणी आले, राजा परीक्षितींनी शुकदेवांना त्या ठिकाणी वंदन केलं. लक्षात ठेवा. आणि असं वंदन केलं की सविष्णुरातिथाय आगताय तस्मै सपर्या शिरसा जहार, असे भागवतामध्ये श्लोक आहेत. सपर्या शिरसा जहार म्हणजे शिरसाष्टांग, 8ही अंग, आणि असं वंदन केलं राजा परीक्षितींनी. शुकदेवांना वंदन केलं, आणि राजा परीक्षितींनी वंदन केल्यानंतर त्या ठिकाणी आता राजा परीक्षितींनी शुकदेवांना प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. आणि राजा परीक्षितींनी विचारलं शुकदेवांना, गुरुदेव, म्रियमानस्य किं कर्तव्यम, जो मरणारा आहे, मृत होणारा आहे, त्याला मरण ज्याचं जवळ आलेलं आहे, त्यानं काय केलं पाहिजे. आणि वर्यानेशते प्रश्न कुतो लोकहितम नृपाहा, हे राजन, तो लोकांच्या हिताच्या दृष्टीनं जो प्रश्न विचारलास तो अति सुंदर आहे. कारण एकटे फक्त राजा परीक्षिती मरणारे नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही सर्वच आता त्या वाटेनं आपण सर्वांनी मार्ग काय केलेला आहे, पकडलेला आहे. लक्षात ठेवा. कोण राहिलं लक्षात ठेवा. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र88, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी, पीर मरे पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी. इतना योरो आले अवतार, इतना योरो आले अवतार, इतना योरो आले अवतार, इतना योरो आले अवतार. एरते पामर जीवा कीती, एरते पामर जीवा कीती, इतना योरो आले अवतार, इतना योरो आले अवतार, इतना योरो आले अवतार, इतना योरो आले अवतार. वा वा. इथे नाही उरो आले अवतार, इरते पामोर. या अवताराला कोण नेतृत्व, तुम्ही बोलत हो ना कबीरदास, तो प्रमाण बरोबर. हा, या अवताराला कोण समाप्त करतो, तो पहिला काय, यम का अजब तडाका बे तू क्या जान, तू क्या जाने ना जाने. यम यम काळ, नववी मर गए त्याच्या दव भी मर गए त्याचे यम का अजब तडाखा. त्याचा तडाखा असा आहे, बसला जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत कळत नाही. हो, अजब आहे,
कबीर महाराजांचं त्याच्या हे सर्व त्याच्या तडाख्यामध्ये कोणी राहिलं नाही, लक्षात ठेवा. हो, कोणीच नाही. ब्रह्म हा सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची आमापा, सिग जाहला, असे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या धर्मग्रंथांमध्ये असं वर्णन आलेलं आहे. काही कोणी राहत नाही, लक्षात ठेवा. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य तो कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. हो, कोणी नाही, म्हणून मरणारे सर्वच आहे. म्हणून हा जो प्रश्न विचारला, जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. वा वा. आजा मेला पडदा मेला, बाप मसना देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. आणि काय करताय, पाहत पाहत आता आपलाही नंबर आला. आता आपणही त्याच मार्गाने सर्वजण, आता आपणही त्याच सर्व मार्गाने आपण आता चाललेलोच आहोत, लक्षात ठेवा. सर्वच त्या मार्गाने आहे, कोणी शिल्लक राहत नाही. तुकाराम महाराज तेच तुम्ही सांगताय ना, वाजत अशी बोंब. हा, कोणी नायकती कानी वाजत अशी बोंब, कोणी नायकती. तेव्हा काळाला भ्या. हो, काळाला भिलं पाहिजे. माणसं आता कशालाच भीत नाहीत, ती गोष्ट सोडून द्या. पण काळ असा आहे, लक्षात ठेवा, त्याला भिलं पाहिजे. हो, मोठी ताकद आहे त्याच्याकडे. भल्या भल्यांना त्यानं वाकवलेलं आहे, लक्षात ठेवा, काळानं. म्हणून काळाला भ्या. पूर्वी माणसं भिवून काही कामं करत नव्हती, लक्षात ठेवा, भीत होती. आता ह्या 10-20 वर्षामध्ये माणसं भ्यायलाच तयार नाही, लक्षात ठेवा. कशाचंच भय राहिलं नाही. परंतु आमचं जे शास्त्र आहे, आमचं जे हे आहे सर्व, ह्याला भिलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा प्रश्न आहे, काय केलं पाहिजे. सर्व जाणारे आहेत. आणि गुरुदेवांना आनंद वाटला की खूप सुंदर प्रश्न विचारलास. लोकांच्या हिताचा प्रश्न आहे, समाजाच्या हिताचा प्रश्न आहे. आणि म्हणून आता काय काय केलं पाहिजे, मृत्यू किंवा मृत्यूपासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सर्वच्या सर्व आता शुकदेव म्हणजे गुरुदेव हे राजा परीक्षितीला सांगणार आहेत. आणि हे सांगत असताना आता ते तत्वचिंतन किंवा त्या तत्वज्ञानाच्या भूमिकेतनं, कारण वाणीचा शाप मिळालेला आहे. मग वाणीचंच अस्त्र किंवा वाघ वज्र जर आहे, वाणीचा शाप आहे, तर वाणीचंच अस्त्र घेऊन श्री शुकदेव राजा परीक्षितींचा आता उद्धार करणार आहेत. आणि ते तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाच्या दृष्टीनं राजा परीक्षितींना त्या तत्वापर्यंत नेणार आहेत. आणि हे सांगत असताना भय आहे ना, अंतःकरणामध्ये भय. कारण दिवस सप्त म्हणजे 7 दिवस असं शाप होता ना, मग कमी दिवस आहेत. आणि राजाला ते तत्वज्ञान किंवा राजाला त्या मृत्यूचं जे काही भय आहे, त्या भयापासून त्यांना परावृत्त करायचं आहे. मग आता काय केलं पाहिजे. तेव्हा गुरुदेव सांगतात, तस्माद भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चैतता भयम. तुला त्याच्या भयापासून किंवा मृत्यूचं भय तुला काय करत आहे मृत्यू, तर तुम्ही काय करा सांगितलं, श्रोतव्य भगवंताचे गुण कानानं ऐका. श्रोतव्य कान भरोनिया, ऐकेन तुझी कीर्ती, कानानं त्याची कीर्ती ऐका. हो, भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा, कानानं त्याचे गुण ऐका. म्हणून त्याला श्रोतव्य कीर्तितव्यश्च, त्याचं कीर्तन करा. कीर्तन करा म्हणजे भगवंताचं नामचिंतन. सततम कीर्तयंतो माम, म्हणजे भगवंताचं जे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती, याला कीर्तन म्हणतात. सतत नामचिंतन. हो, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी
पांडुरंग दिनरजनी नकळे दिवस की राती अखंड लागलीसे ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा. अशा पद्धतीनं कीर्तन सातत्यानं म्हणून सांगितलं गेलं श्रोतव्य कीर्तितव्यश्च. आणि हे कीर्तन करत असताना स्मर्तव्य त्याचं स्मरण. कधी कधी काय होतं माणसं ऐकतात चांगलं श्रवण चांगलं असतं पण स्मरण हे सर्व करत असताना तेच येत नाही स्मरण ते होत नाही लक्षात ठेवा. हो जे ऐकलं वेदांत वाक्याचं श्रवण करतात कधी कधी माणसं अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी किंवा तत्त्वमसी वेदांत वाक्य आहेत. एका एका वेदामधलं एक एक वाक्य आहे. ऐकतात प्रभणीकर गुरुजी सांगायचे ऐकतात वेदांत वाक्य चांगलं ऐकतात श्रवण चांगलं करतात पण चिंतन विषयांचं करतात. आणि मग साक्षात्कार तिसराच होतो अनुभूती. हो अनुभूती जी पाहिजे ती होत नाही. काल स्वामीजींनी आपल्याला काल नाही परवा सांगितलं रवंथ रवंथ करतं म्हणजे जे आपण करतो जे आपण नामचिंतन केलं त्याचंच काय करायचं. हो मनामध्ये सतत त्याचंच काय करायचं. हो स्मरण करायचं असं म्हटलं जातं. त्या शब्दाला घोळवायचं. हां त्यालाच असं पूर्ण त्याला सातत्य. गाय रवत करते हो गाय रवंत करते शेळी असं ते नाही का आपल्याला मग तेच करायचं. त्याला म्हणतात हो श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च तथा भयम. जे त्याला सातत्यानं हे करायचं स्मरण करायचं. आणि हे करण्याकरता जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिया स्थूले भगवते रूपे मनसंधारयी धिया. धी म्हणजे बुद्धिमान. चांगली बुद्धी ज्याच्याकडे आहे किंवा बुद्धिमान व्यक्ती आहे त्यानं आसनाला जिंकलं पाहिजे. जितासनो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये आसनसिद्धी सांगितली. आसनसिद्धी ज्याला मंत्रसिद्धी करायची त्याला पहिली आसनसिद्धी करावी लागते. आसन सिद्ध करावं लागतं. 6व्या अध्यायामध्ये याचं सर्व चिंतन केलं. जर आसनसिद्ध तुम्हाला करता येत नसेल तर तुमचा मंत्र कधी सिद्ध होणार नाही लक्षात ठेवा. म्हणून राजा परीक्षितीला सांगतात गुरुदेव जितासनो आसनाला जिंका जितश्वासो श्वासावर नियंत्रण ठेवा. नको तिथे श्वास वायाला घालू नका. नको तिथे ऊर्जा मानवामध्ये जेवढी ऊर्जा आहे तेवढी ऊर्जा अन्य कशामध्ये नाही तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा. यदि नर करणी करे तो नर का नारायण बन जा. ह्या शरीरामध्ये देवसत्ता प्राप्त करून घेता येते लक्षात ठेवा. येणीच शरीरा या मानवी देहानं लक्षात ठेवा. पशुपक्षाचं एखादं उदाहरण असेल परंतु उदाहरण हे अपवादा करता असतं. अपवाद हा नियम होत नाही. पण ह्या नरदेहामध्ये आल्यानंतर तुम्हाला देव होता येतं. देव लक्षात ठेवा. या नरदेहामध्ये आयुष्याच्या साधणी सच्चिदानंद पदवी घेणे या नरदेहाला ही परमात्म्यानं उपलब्धी दिलेली आहे लक्षात ठेवा. अन्य देहाला ते नाही आहे लक्षात ठेवा. अन्य नाही. याची देही घडे देवाचे भजन. खूप काही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण आहेत. पण या नरदेहामध्ये जेवढी ऊर्जा आहे म्हणून तुम्ही काय करा आसनाला जिंका. श्वासावर नियंत्रण ठेवा. नको ते व्यसन लावू नका. नको त्या सवयी लावू नका. व्यसनामध्ये सवयीमध्ये आपले श्वास वायाला जातात. आपलं आयुष्य कमी होतं लक्षात ठेवा. आयुष्य म्हणून आपले श्वास पण मर्यादित असतात बरं ह्या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर. म्हणून श्वास असे कुठेही वायाला घालू नका. चांगल्या कामासाठी व्यसनामध्ये वाईट सवयींमध्ये कशासाठी श्वास वायाला घालायचे लक्षात ठेवा. आयुष्याची राखरांगोळी कशासाठी करताय. विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी. विषयांच्या दारामध्ये भीक मागत बसावं लागतंय. म्हणून आमचं वाङ्मय सांगत असताना आपली ही परंपरा सांगत असताना हे शरीराला असं करू नका लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं जितासनो जितश्वासो जितसंगो. संघाला जिंका. ज्या संघामध्ये तुम्ही वावरताय तुम्ही ज्या संघामध्ये राहतात तो संघ जिंका लक्षात ठेवा. हो जितसंग
म्हणून गीता शिकवते निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता. हो, तुम्ही संघाला जिंका. अध्यात्मामध्ये तुम्ही त्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी, हा जो भागवताचा जो मेन गाभा आहे, तर शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला ह्या सर्व गोष्टी सांगत असताना सांगतात की यत् कीर्तनम यत् स्मरणम यदीक्षणम यद्वंदनम लोकस्य सद्यो विधनोति कल्मषम तस्मै स्वद्रवदसे नमो नमः. आणि मग तपस्विनो दानपरा यशस्विनो असं सर्व चिंतन श्री शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगत आहेत. आणि राजा परीक्षिती ऐकत आहेत. राजा परीक्षितीसुद्धा सामान्य व्यक्तिमत्व नाही, लक्षात ठेवा. सर्वांगाचे कान आहेत राजा परीक्षितींकडे. ऐकत असताना सुद्धा कसं ऐकलं पाहिजे, तैसा मनाचा मारू न करिता इंद्रियासी दुःख न देता इथे मोक्षो असे ऐता. श्रवणाची माझी, श्रवण सुद्धा राजा परीक्षितींचं त्या कोटीचं आहे, लक्षात ठेवा. त्या योग्यतेचं आहे, त्या पद्धतीचं आहे. जी सर्वात श्रेष्ठ भक्ती श्रवण नावाची जी भक्ती आहे, ती राजा परीक्षिती आपल्या गुरुमुखातून, आपल्या शुकदेवांच्या मुखातून हे सर्व श्रवण करत आहेत. आणि म्हणून आपल्याला ही पुढची कथा श्रवण करायची आहे. स्वामीजी एक भजन म्हणतील, आपण सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि या सर्वांनी मागे एक भजन म्हणायचं, मग आपण पुढची कथा श्रवण करू. श्री राधे गोपाल भज मन श्री राधे, 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 श्री राधे श्याम राधे, श्री राधे श्याम राधे, श्री राधे श्याम राधे, श्री राधे श्याम राधे, श्री राधे गोपाल भज मन श्री 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 राधे, श्री राधे श्याम राधे, श्री राधे श्याम राधे, श्री राधे श्याम राधे, श्री राधे श्याम राधे, श्री राधे गोपाल भज मन श्री 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 राधे. जय जय श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि हे सर्व शुकदेव महर्षी राजा परीक्षितींना सांगत आहेत. आता ह्या भागवतामध्ये अनेक जणांचे संवाद आहेत. फक्त राजा परीक्षितींना त्या तत्वापर्यंत गुरुदेवांना न्यायचं आहे. आणि म्हणून अनेक प्रकारचे संवाद आपल्याला ह्या भागवतामध्ये पाहायला मिळतील. विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरता, युद्ध सुरू झालं तेव्हाच ती तीर्थयात्रा करण्याकरता गेलेली होती. आणि विदुर काकांचा मैत्रेय मुनींचा संवाद श्रीमद भागवतामध्ये या ठिकाणी आहे. आणि आता ह्या संवादाच्या माध्यमानं राजा परीक्षितींना त्या तत्वापर्यंत न्यायचं आहे. म्हणून विदुरांचं सुद्धा मोठं या ठिकाणी ह्या भागवतामध्ये चरित्र येतं. विदुर असं एक पात्र होतं की विदुरानं फक्त भगवंताची सेवा केली. भगवंत निधामाला जात असताना भगवंताच्या जवळ कोणीही नव्हतं. त्यांचे जे प्रिय शिष्य उद्धवाला
एक गोष्ट परमात्म्यानं जाता जाता उद्धवाला सांगितली, उद्धवा मी उभ्या आयुष्यामध्ये ज्यांचं ज्यांचं घेतलं त्यांना भरभरून दिलेलं आहे आणि हा त्याचा स्वभाव आहे. ज्याचं घेतो ना परमात्मा त्याला अनंत अनंत हातानं परमात्मा देतो, लक्षात ठेवा. त्याचा स्वभाव आहे. हो, अनंत हातानं त्यानं दिलेलं आहे. ज्याचं ज्याचं घेतलं त्याला ईश्वरानं दिलेलं आहे. किंबहुना मला पुढचं सांगायचं आहे, ज्याचं घेतलं नाही त्याला सुद्धा त्यानं दिलेलं आहे. पण ज्याचं घेतो त्याला दिल्याशिवाय परमात्मा राहत नाहीत. विदुर असं एक व्यक्तिमत्व होतं, विदुरांचं घेतलं पण दिलं काही नाही आणि म्हणून वाईट वाटलं परमात्म्याला. बघा, आपण सर्वजण भक्त कोटीमध्ये आहोत. कल्पना करा, आपल्याला भगवंताचं स्मरण होणं काही नवल नाही. आपण जीव आहोत, भक्त आहोत, आपला आराध्य ईश्वर आहे, आपल्याला त्याचं स्मरण होणारच. परंतु लक्षात ठेवा, नवल तेव्हा आहे की भगवंताला आपलं स्मरण व्हावं. आज विदुरांचं स्मरण भगवंताला होतंय. किती भगवंत किंवा त्याचं साफल्य किती, विदुरांचं साफल्य. विदुरांचं स्मरण भगवंताला होतं आहे आणि विदुर काकांना काही दिलं नाही. तेव्हा सांगितलं जातं की उद्धवा, हा जो बोध आहे किंवा हे जे तत्त्वज्ञान किंवा हे जे भागवताचा दिव्य उपदेश आहे, हा मैत्रेय मुनींच्या आश्रमामध्ये विदुर काकांच्या आणि मैत्रेय मुनींचा संवाद होईल. तिथं त्यांना हे सर्व सांगा. आणि मग मैत्रेय मुनी विदुर काकांची प्रतीक्षा करत होते, कधी येतात. आणि विदुर काका आज मैत्रेय मुनींच्या आश्रमामध्ये विदुर काका आलेले आहेत. असं सांगतात की 2 साधू एकत्र आले, 2 संत एकत्र आले, 2 अलौकिक व्यक्ती एकत्र आले, तर तिथं जी चर्चा होते, मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंतः परस्परम. आणि दोन्ही योग्य अधिकारी, दोन्ही योग्य असणारे अधिकारी, योग्य व्यक्ती त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे विदुर ही त्या कोटीचे आहेत, मैत्रेय मुनी त्या अधिकार संपन्न आहेत. आणि मग दोघांची त्या ठिकाणी भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर आज मैत्रेय मुनींना वंदन केलेलं आहे विदुर काकांनी. आणि मैत्रेय मुनींना वंदन करून विदुर काका विचारतात की हे मैत्रेय मुनी, सुखाय कर्माणि करोति लोके. व्यक्ती सुखासाठी प्रयत्नशील असतो, सुख प्राप्तीसाठी व्यक्ती प्रयत्नशील असतो. माऊलींच्या भाषेमध्ये म्हटलं आपण जर तर माऊली म्हणतात ना की एकोत्तराची या वाढी, जी जळती आगी घाली ती उडी, ते अनायासे स्वगुणी सांडिती केवी. व्यक्ती प्रयत्न कधी, असं तुम्ही ऐकायला तुम्हाला कधी आलं का तुमच्या कानावर की व्यक्ती दुःखासाठी प्रयत्न करतो? नाही करत. प्रत्येक व्यक्तीची काय आहे, मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी न भावे जीवे, न वांछिता दुःख पावे, येनेन संभवे स्वतंत्रता. असे शब्द आहेत नाथांचे. नाथ भागवतामध्ये नाथबाबा सांगतात की असं कोणी म्हणत नाही पाहायला मिळत असं जगामध्ये. प्रत्येकाची जी इच्छा आहे, कुणी असो, ज्ञानी असो अज्ञानी असो, प्रत्येकाची इच्छा अशी असते की मला सुख प्राप्त व्हावं. सुख म्हणजे काय, तर शास्त्रामध्ये सांगितलं अनुकूल, जिथे अनुकूलता असते, वेदनीय, अनुकूल वेदनीयम सुखम. ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला अनुकूलता त्याला सुख म्हणतात. अशी एक साधी व्याख्या जर सुखाची सांगितली, जिथे अनुकूलता आहे तिथं सुख आहे. आणि हा व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती सुखासाठी प्रयत्न करतो असं विदुर काका मैत्रेय मुनींना विचारतात. पण त्याच्या भाग्यामध्ये सुख प्राप्त होत नाही. त्याच्या भाग्यामध्ये दुःखाचीच अनुभूती येते किंवा त्याच्या वाट्याला नैराश्य आहे, दुःख आहे, वेदना आहेत. हे असं का? हा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला मैत्रेय मुनींना विदुर काकांनी. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर हसू आलं मैत्रेय मुनींना. मैत्रेय मुनी म्हणतात दुःखालयम शाश्वतम. हे दुःखाचं आलय आहे. मृत्यूलोकामध्ये दुःखाचं आलय म्हणजे, आलय या शब्दाचा अर्थ तो साठा, दुःखाचा साठा आहे. लक्षात ठेवा, दुःखच दुःख आहे. हो, सुख नाहीच आहे. मृत्यूलोके सुखाची कहाणी ऐकजेल कवनाचे श्रवणी. हो,
महाराज म्हटले कैशी सुखनितरान थोरणी इंगळाची, जो सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. पर्वत आपण पर्वत सर्व ब्रह्मगिरी वगैरे आपण फार शेजारी येतो, मला पर्वत मला सांगण्याची जास्त आवश्यकता नाही. पर्वता एवढं दुःख आणि सुख. जव माहिती नाही? माहिती. तीळ नाही माहिती? बरं अजून थोडं आपण खाली येऊ थोडंसं. असं उदाहरण सांगितलं शास्त्रामध्ये, म्हणजे इतकं दुःख आणि इतकं थोडंसं. हे आलय आहे, दुःखाचं आलय आहे असं मैत्रेय मुनींनी सांगितलं. आणि मग आता हे सर्व सांगत असताना विदुर काकांनी दुसरा प्रश्न विचारला, ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? आता सृष्टीचं सृजन सांगत असताना, सृष्टीची उत्पत्ती सांगत असताना जर शास्त्र सांगतं एकोहम बहुश्याम, एक असणारा ईश्वर, श्रुती म्हणजे वेद असं म्हटलं जातं उपनिषदामध्ये, एक असणारा ईश्वर त्यानं हे सर्व हे जे निर्माण केलं. एकलेन कंठवेची म्हणोनिया येणे निर्माण केली चवदाही भुवने. त्यानं सर्व एकटा असणारा ईश्वर त्यानं हे सर्व निर्माण केलं. हे सृष्टीचं सृजन कसं झालं तर ते सांगत असताना सांगितलं जातं की ही जी आहे ना भगवंताच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाची जी उत्पत्ती झाली आणि सृष्टीला हे उत्पन्न करण्याकरता सनंदन सनातन आणि सनत कुमार यांनी सांगितलं की तुम्ही सृष्टी उत्पन्न करा. ह्या चौघांना सांगितलं. ते म्हटले नाही, आम्हाला हे काही करायचंच नाही. त्यांचं वर्णन ज्ञानोबा यांनी केलं. जे भवस्वर्गा उबगले, जे भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञानाती ओळघले. ते इकडं आलेच नाहीत, ते ह्या शाखेला आलेच नाहीत. ह्या शाखेला येणारे कोणते हे असे ते म्हटले आम्ही आहोत त्या स्वरूपामध्ये चांगले आहोत. त्यांनी नकार दिला, म्हणजे आम्हाला ती सृष्टी निर्माण करायची नाही. मग हे संपले, चौघजण तसेच राहिले, आहे तसेच राहिले. मग सृष्टी उत्पन्न करण्याकरता भगवान शंकरांना आदेश दिला. भगवान भोले बाबांना सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण करा. मग भोले बाबांनी सृष्टी निर्माण केली त्यांच्या पद्धतीनं. भूत प्रेत पिशाच भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती, अशी सृष्टी निर्माण केली की देवाचंच नाव घ्यायला तयार नाही किंवा ते म्हणून ती सृष्टी काही मनासारखी काही झाली नाही. मग या ठिकाणी स्वतः परमात्म्यानं आपल्या योगशक्तीनं किंवा आपल्या अलौकिक परमात्म्याकडे अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती आहे, अलौकिक परमात्म्याकडे शक्ती. मग मानसपुत्र 10 मानसपुत्र हे सृष्टीचं सृजन सांगतायत. मैत्रेय मुनींना विचारलेला प्रश्न आहे विदुर काकांनी. आणि मग सृष्टीचं सृजन सांगत असताना 10 मानसपुत्र निर्माण, परमात्म्याच्या अलौकिक शक्तीनं 10 मानसपुत्र निर्माण झाले. त्याच्यामध्ये मुख्य प्रामुख्याने सांगितलं जातं मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त, पुलह, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद. ह्या 10 मानसपुत्रांची उत्पत्ती झाली. आणि ही 10 मानसपुत्र आणि परमात्म्यानं आपल्या वाणीपासनं, म्हणजे भगवंताची जी वाणी आहे ना ती वाणी, त्या वाणीपासनं परमसुंदरी जी सरस्वती आहे शारदा, आणि त्या शारदेची उत्पत्ती भगवंताच्या वाणीपासून झाली. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. म्हणजे सरस्वती जी विद्येची देवता आहे तिची वाणीपासून उत्पत्ती झाली. आणि भगवंताच्या छाया म्हणजे सावली कळते ना? नाही कळत? दुपारी या मग सांगतो तुम्हाला. आणि भगवंताच्या सावलीपासनं एका ऋषीची उत्पत्ती झाली. त्या ऋषीचं नाव होतं कर्दम. मोठे तपस्वी होते कर्दम. आणि भगवंताच्या वामांगापासून, वाम अंग म्हणजे डावं अंग, उजवं आणि डावं कळतं ना? लेफ्ट राईट काय ते कळतं आपल्याला, पण वाम म्हणजे डावं. वामांग, डाव्या अंगापासून परमात्म्याच्या वामांगापासून एक कन्या उत्पन्न झाली. त्या कन्येचं पुढं नाव सांगतो तुम्हाला. आणि दक्षिणांग म्हणजे उजवं, त्या उजव्या अंगापासून
एका पुरुषाची उत्पत्ती झाली, म्हणजे एका अंगापासून कन्येची उत्पत्ती झाली. डाव्या अंगापासून कन्येची उत्पत्ती झाली आणि उजव्या अंगापासून एका पुरुषाची उत्पत्ती झाली. जी कन्या उत्पन्न झाली त्या कन्येचं नाव होतं शतरूपा आणि ज्या पुरुषाची उत्पत्ती झाली त्या पुरुषाचं नाव होतं मनु. आणि मनु आणि शतरूपा यांच्यापासून जे हे नंतर जे सृजन झालं, सृष्टीचं सृजन झालं, ते सर्व सृजन या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये सांगितलं जातं. आणि मनु आणि शतरूपा यांच्यापासून आता सृष्टीचं सृजन ह्या ठिकाणी सांगितलं जातं. ह्या विदुर आणि मैत्रेय मुनींच्या संवादाच्या माध्यमातून एकच लक्षात ठेवायचं, राजा परीक्षितांना त्या तत्वापर्यंत न्यायचं आहे, राजा परीक्षितांना त्या बोधापर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे हे सर्व गोष्टी आता श्रीमद भागवतामध्ये गुरुदेव म्हणजे शुकदेव त्यांच्या आपल्या वाणीतनं असा बोध करतायत. ह्या माध्यमातून आपणही सर्वांनी तो श्रवण करायचा आहे. आणि मग मनु आणि शतरूपा यांच्या संतान किंवा यांच्या सर्व चरित्राची माहिती सांगितली जाते. मनु आणि शतरूपा यांना 5 अपत्य झाली आणि 5 अपत्यामध्ये पहिलं अपत्य होतं आकुती, दुसरं अपत्य होतं देवहूती, तिसरी असणारी प्रसूती, चौथा अपत्य प्रियव्रत आणि 5व्या क्रमांकाचं जे अपत्य होतं मनु आणि शतरूपा यांचं उत्तानपाद. आणि हे संपूर्ण चरित्र श्रीमद भागवतामध्ये सांगितलं जातं. आता देवहूतीचं चरित्र सांगितलं जातं. ही जी देवहूती नावाची जी काय आहे कन्या आहे, ह्या देवहूती ही साक्षात लक्ष्मी असते, साक्षात लक्ष्मी देवहूती. आणि या श्री स्वयं सुखदाम भवनेश्व लक्ष्मी पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धी श्रद्धा सतां कुलजनं प्रभवस्य लज्जां तां त्वां नतास्म परिपालय देवी विश्वम. ही साक्षात लक्ष्मी किंवा देवी भगवतीचं स्वरूप होती देवहूती. आणि ती देवहूती मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर तिच्या विवाहाचा प्रसंग आला. आणि विवाहाचा प्रसंग आल्यानंतर ही देवहूती द्यायची कोणाला, तर मगाशी आपण पाहिलं छाया नाम सावली, सावलीपासून ज्या ऋषींची उत्पत्ती झाली ती त्यांचं नाव होतं कर्दम. कर्दमानं हजारो वर्ष तप केलं, हजारो वर्ष. आणि हजारो वर्ष तप केल्यानंतर त्या तपाअंती ईश्वर प्रसन्न झाले आणि ईश्वरानं सांगितलं मी तुझ्या घरी अवतार घेणार आहे किंवा तुझ्या घरी मी येणार आहे. आणि भगवंत येणार ह्या उद्देशानं, भगवंत आपल्या घरी येणार ह्या उद्देशानं किंवा ह्या स्वार्थापोटी हे कर्दम विवाह करण्याकरता तयार झाले, अशी कथा श्रीमद भागवतामध्ये सांगितली जाते. आणि आश्रमामध्ये राहत असताना देवहूतीला घेऊन मनु आणि शतरूपा कर्दमांच्या आश्रमामध्ये जातात. आणि कर्दमांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर कर्दमांना सांगतात ही आमची कन्या आहे, हिचा स्वीकार करा. आणि त्या ठिकाणी कर्दमांनी सांगितलं जातं की पुत्रप्राप्ती ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी संन्यास ग्रहण करणार आहे आणि ह्या ऋणातून मी मुक्त होणार आहे. आणि मग असं सांगितल्यानंतर तेही मान्य केलं मनु आणि शतरूपा यांनी. आणि देवहूतीचा विवाह त्या ठिकाणी कर्दमांबरोबर मनु आणि शतरूपा यांनी विधिवत सालंकृत अशा प्रकारे करून दिला, अशी कथा श्रीमद भागवतामध्ये येते. आणि ज्यावेळेस मनु आणि शतरूपा चांगल्या पद्धतीनं आपल्या पुत्रीचा देवहूतीचा विवाह कर्दमांबरोबर करतात. पूर्वीचा काळ होता, लक्षात ठेवा. ही देवहूती अशी होती की सकाळी लवकर उठणे. ही देवहूती कधी कर्दमांच्या दृष्टीस पडलीच नाही. असं तुम्हाला ऐकताना कानाला वाटते की नाही मला सांगता येणार नाही, परंतु भागवतामध्ये असं आलेलं आहे की देवहूती कधी दृष्टीस पडलीच नाही कर्दमांच्या. म्हणजे सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठणाऱ्यांचे भरपूर फायदे आहेत, पण आता आपल्याला ते काही फायदे कोणाला आवडत नाही. म्हणजे महाराज तेवढं सोडून सांगा, हे काही आम्हाला सांगत जाऊ नका. आमचं आम्हाला कळतंय कधी उठायचं कधी झोपायचं, हे काय तुम्ही आम्हाला सांगता का? ते आम्हाला सांगत जाऊ नका, उठणं सांगू नका. सकाळी लवकर उठल्यानंतर आयुष आयुष्य वाढतं, विद्या वाढते, खूप काही लाभ आहेत, लक्षात ठेवा. ही देवहूती कधी दृष्टीच पडली नाही कर्दमांच्या.
सडा संमार्जन करायची, पूजासाठी ती फुलं वगैरे सर्व तयारी करून ठेवायची आणि कर्दम पूजेमध्ये मग्न असायचे, अशी कथा श्रीमद भागवतामध्ये येते. आणि अशा खूप वर्ष गेली. ही देवहूती गलितगात्र झाली. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम. वार्धक्य आलं, वार्धक्य, वृद्ध झाली ही देवहूती. म्हणजे उभं राहिलं तरी तिचं असं अंग, वेफतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, म्हणजे ते असं कंपायमान, उभं राहिलं तरी असा थरकाप, म्हणजे उभं राहता येईना त्या देवहूतीला. हो. आणि मग अशी गलितगात्र अवस्था देवहूतीची झाली. वार्धक्य आलेलं आहे. आणि वार्धक्य आल्यानंतर एक दिवशी कर्दमांच्या दृष्टीस ही देवहूती पडलेली आहे असं भागवतामध्ये सांगितलं जातं. आणि देवहूती ज्या दिवशी ह्या कर्दमांच्या दृष्टीस पडली, काय विचारावं कर्दमानं. कर्दमानं विचारलं देवहूतीला, भवदः मानवी मानदाया हा, हे मानवी, हे मानदाया, तू कोण आहे. कल्पना करा, जिनं संपूर्ण आयुष्य ज्या पतीची या मता किंवा ज्या स्वामींच्या सेवेसाठी तिनं संपूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे, आणि त्या कर्दमांनी आज विचारावं देवहूतीला, तू कोण आहेस आणि तू इथं काय करतेस. भवदः मानवी मानदाया हा, इथं काय करतेस. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि अश्रू आल्यानंतर तिने सांगितलं, स्वामी, मी तुमची अर्धांगिनी आहे आणि माझ्या पित्यानं मनू महाराजांना आणि माझी माता शतरूपा यांनी तुमच्याबरोबर माझा विवाह किंवा तुम्ही त्या ठिकाणी माझा स्वीकार केलेला आहे. आणि असं सांगितल्यानंतर कर्दमांना पण थोडंसं वाईट वाटतं. कर्दमांना पण मग त्या ठिकाणी पश्चाताप होतो. आणि कर्दमाकडे तप असतं. तपामध्ये काय असते, ताकद असते, लक्षात ठेवा. तप होतं कर्दमांकडे, तपामध्ये ताकद असते, लक्षात ठेवा. छोटी छोटी व्रतवैकल्य, तुमचं दैवत कितीही असू द्यात, परंतु तप नसेल तर महाराज म्हणतात, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुरु विन हित कोण सांगे. हो, तपाचे सामर्थ्य तपेन्नला अमूप. हो, तपाचं सामर्थ्य असतं, लक्षात ठेवा. तुम्ही कोणतंही तप करा, त्याचं सामर्थ्य असतं. तर यांच्याकडे सामर्थ्य होतं ह्या कर्दमांकडे. आणि सामर्थ्यानं असं सरोवर त्यानं निर्माण केलं. त्या कर्दमांनी असं सरोवर निर्माण केलं असं म्हणतात. आणि त्या दासीन किंवा सेवकांना सांगितलं की ह्या देवहूतीला त्या सरोवरामध्ये स्नान करून आणा. सज्जन हो, कलियुगामधले अनेक आश्चर्य तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, परंतु जसं देवहूतीनं त्या सरोवरामध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर देवहूतीनं स्नान केल्यानंतर जशी देवहूती वर आली तशी देवहूतीला नवयौवन प्राप्त झालं, नवतारुण्य प्राप्त झालं देवहूतीला. कामगाहा असे शब्द भागवतामध्ये आहेत. कामगाहा नावाचं एक विमान तयार केलं त्यांनी तपसामर्थ्यानं. आणि ते मनाच्या संकल्पानं ते भ्रमण करत होतं, असं नव्हतं. मनाच्या संकल्पानं. आणि त्या विमानामध्ये हजारो वर्ष भ्रमण केलं ह्या देवहूतीनं आणि कर्दमांनी, असं कथा श्रीमद भागवतामध्ये येते. आणि भरपूर दिवस भ्रमण झाल्यानंतर आज देवहूतीनं भगवतीची प्रार्थना केली, आई जगदंबेची प्रार्थना केली की हे भगवती, पुत्राच्या रूपाने येऊ नको. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा क्षमाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. तुला यायचे ना तर पुत्राच्या रूपाने येऊ नको, पुत्रीच्या रूपाने. कारण पुत्रप्राप्ती झाल्यानंतर हे संन्यास ग्रहण करणार होते. म्हणून देवहूतीनं भगवतीची प्रार्थना केली. आणि देवहूतीला ह्या कर्दमांपासून 9 कन्या त्या ठिकाणी उत्पन्न होतात, अशी श्रीमद भागवतामध्ये कथा आहे. प्रथम कन्या कला, द्वितीय कन्या अनुसूया, तृतीय कन्या श्रद्धा, नंतर हविर्भू
नंतर त्या ठिकाणी शांती, क्रिया, ख्याती, अरुंधती आणि ह्या सर्व कन्या त्या ठिकाणी देवहूती आणि कर्दमांपासून उत्पन्न होतात. आपण एक भजन करू आणि पुढची कथा आपण श्रवण करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड असं भजन करायचं. हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण ओ हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्णा जय हो हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्णा कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा कृष्णा गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद्भागवत महापुराण की जय कृष्णाय वासुदेवाय हरई परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि 9 कन्या झाल्यानंतर आता पुत्राचं आवाहन केलं जातं आणि कर्दमांच्या घरी म्हणजे देवहूती आणि कर्दम यांच्या घरी आज साक्षात भगवान तप होतं, साधना होती आणि साक्षात कपिल भगवंताचा त्या ठिकाणी काय होतो अवतार, कपिल भगवंताचा अवतार त्या ठिकाणी ह्या देवहूती आणि कर्दमांच्या उदरी साक्षात कपिल भगवान अवतीर्ण होतात.
एकदा आपण सर्वजण कपिल भगवंताच्या नावानं जय जयकार करू. कपिल भगवान की जय. आणि हा कपिल भगवंताचा अवतार अतिशय सांख्य योगाचं त्या ठिकाणी तत्वज्ञान किंवा सांख्ययोगो पृथक बाला. आस्तिक शास्त्रामध्ये पहिलं शास्त्र जर कोणाचं असेल, 6 आस्तिक शास्त्रामध्ये पहिलं शास्त्र ह्या कपिलांचं आहे. आणि ह्या कपिलांचा या ठिकाणी अवतार होतो. आणि पूर्वीची माणसं शब्दाला जागणारी होती, लक्षात ठेवा. म्हणून माणसं पूर्वीची सुखी होती. हो, शब्दाला जागलं म्हणजे शब्दही आपल्याला फार मोठ्या उंचीवर घेऊन जात असतात, लक्षात ठेवा. इथं कोणी कोणाला मोठं बनवत नसतं, कोणी कोणाला महान बनवत नसतं. ह्या मृत्यूलोकामध्ये तुमचे शब्द, तुमचा व्यवहार, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुम्ही एखाद्याला वचन दिलं, ते वचन तुम्ही परिपूर्ण केलं की ते वचन तुमची किंमत वाढवतं. तुमचं काय सामर्थ्य असेल ते तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही आपोआप त्याच ठिकाणावर जात असतात, लक्षात ठेवा. म्हणून पूर्वीची माणसं ही वचनाला जागणारी होती. आणि वचन दिलं होतं की पुत्रप्राप्ती झाल्यानंतर मी संन्यास घेणार आहे असं कर्दमांनी सांगितलेलं होतं. जशी पुत्रप्राप्ती, जशी कपिलांचा त्या ठिकाणी अवतार होतो, कर्दम अरण्यामध्ये कर्दम निघून जातात. मग त्या 9 कन्यांचा विवाह, मगाशी आपण जे मानस ते 10 पुत्र पाहिले, मरीची, अत्री, अंगिरा वगैरे. नारद सोडले की 9 राहतात. 9 ऋषींबरोबर 9 त्या कन्यांचा विवाह होतो. आणि त्या ठिकाणी आता आई वृद्ध झालेली आहे, ही देवहूती. आणि या देवहूतीला त्या ठिकाणी कपिल भगवान आपल्या आईला उपदेश करतात की आई, तितिक्षस्वाहा कारुणिकाः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शान्ताः साधवा साधुभूषणा. आई तू आशांकडे जा. दे तितिक्षस्वः. तितिक्षा म्हणजे सहन करण्याची शक्ती. सहन करता आलं पाहिजे. बऱ्याच माणसांना सहन करता येत नाही. आपल्या भाषेमध्ये सांगू का, दम निघत नाही माणसाला. दम निघत नाही हा प्रश्न नाही, दम काढावा लागतो. त्याला धीर म्हणतात. धीर तो कारण साह्य होतो नारायण. धीर धरला की ईश्वर बरोबर तुम्हाला काय करत असतात, साह्य करत असतात. धीर धरा. इथे एक वर्म पाहिजे धीर, असे प्रमाण आहेत नाटाच्या अभंगामध्ये. इथं वर्म आहे, धीर पाहिजे, धैर्य पाहिजे. आणि म्हणून तितिक्षस्वः, सहन करण्याची शक्ती. आशांकडे जा. तितिक्ष कारुणिका, हा ज्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा आहे. नुसतं मानवाचं शरीर करुणा नाही, उपयोग नाही. कारुणिका सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शांता. अजातशत्रुत्व, कोणी शत्रू नाही. आशांकडे जा. अजातशत्रवः शांता, जे शांत आहे, जे साधूंचं भूषण आहे, अशा साधूंकडे, अशा संत महापुरुषांकडे. शांता साधवा साधुभूषणा, अशांकडे जा. माणसानं कोणाकडे जावं? जे पूर्ण आहेत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. नदीनं कधीही ओढ्याकडे जाऊ नये. ओढ्याकडे जर नदी जात असेल तर ते चुकीचं आहे. जड जर जडाकडे गेला तर ती शरणागती चुकीची आहे. जडानं कुणाकडे जावं? म्हणून नदीनं सागराकडे जावं. कालच सागर महाराजांनी सांगितलं, तो का म्हणे गंगा सागर संगमी. सागराकडे जावं. नदीनं नेहमी सागराकडे जावं, लक्षात ठेवा. जिथे पूर्णता आहे, जिथे अपूर्ण काही नाही, लक्षात ठेवा. जिथे पूर्णता आहे. अवघ्या झाल्या उर्मी अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति अद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोति न कामकामी. माऊलींचे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 12 वर्ष दुष्काळ पडला. 12 वर्ष माऊली म्हणतात. ग्रीष्म ऋतूमध्ये
सरिता नाम नदी, ग्रीष्म ऋतूमध्ये नदी आटते, नदीला पाणी राहत नाही ग्रीष्म ऋतूमध्ये. ओसंडोनी जाई समजता परी न्यून नवे पार्था, तो समुद्र काही कमी होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जरी नद्या आटल्या आणि पाणी समुद्रामध्ये गेलं नाही तरी समुद्रात न्यून होत नाही, तो काही कमी होत नाही. आणि वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये नद्या जरी अशा खूप वाहू लागल्या तरी त्याची पातळी काही वाढत नाही, त्याला समुद्र म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणून असं जे असतं तिथं जावं माणसानं. हो, नद्या आटल्या काय आणि आले नाही काय त्याला फरक पडत नाही. आणि नद्या खूप वर्षाकाळी सरिता जैशी चढो लागे पंडूसुद्धा, वर्षा ऋतूमध्ये जरी नद्या वाहत असतील तरी त्याला काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. म्हणून अज्ञानी माणसानं ज्ञानी माणसाकडे जावं, संत पुरुषाकडे जावं आणि अशा ज्यांच्याकडे आपला उद्धार करण्याचं सामर्थ्य आहे किंवा जे आपलं कल्याण करू शकतात, जे आपल्याला चांगलं मार्ग आपला प्रशस्त करू शकतात, अशांकडे जावं, लक्षात ठेवा. असा उपदेश त्या ठिकाणी कर्दमांनी, त्या ठिकाणी आपल्या म्हणजे कपिल भगवंतांनी, कर्दम तर अरण्यात गेलेले आहेत, आपल्या कपिल भगवंतांनी आपल्या आईला म्हणजे देवहूतीला अशा प्रकारे उपदेश केला. अशी कथा श्रीमद भागवतामध्ये येते. आईचा उद्धार झाला, आईचं कल्याण झालं. जिच्या उदरी साक्षात भगवान आले, काय कल्याण होणारच आहे, लक्षात ठेवा. फक्त कथा सांगण्याकरता असतात. आईचा उद्धारच होणार होता, लक्षात ठेवा. आणि नंतर कपिल भगवंतांना सुद्धा त्या ठिकाणी आपलं अवतार कार्य त्या ठिकाणी संपवलेलं आहे. आणि आपलं अवतार कार्य संपत असताना त्यांनी गंगासागर नावाचं तीर्थक्षेत्र आणि त्या गंगासागर नावाच्या तीर्थक्षेत्री त्या ठिकाणी मकर संक्रांतीच्या पर्वकाळी, शुभ पर्वकाळी त्या ठिकाणी त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलेलं आहे. अशी कथा श्रीमद भागवतामध्ये सांगितली जाते. आता आपल्याला एक पुढची कथा श्रवण करायची आहे, तेव्हा एक भजन करू आणि पुढची कथा आपण श्रवण. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, ओ राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, ओ राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, ओ राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, 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 राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. हरि बोल. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, जय हो. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर तर सीतापती रघुवीर राधा गोविंद, तर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, 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 राधा
रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग लक्ष्मी रंग दर्शित पती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग ओ राधा गोविंद रखुमाई पांडुरंग गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय पुढची कथा सांगत असताना सांगितली जाते मनोस्तोम शतरूपायां तिस्रकन्याश्च जगिरे आकुतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुताः. मनु आणि शतरूपायांना ज्या 3 कन्या झाल्या, आता आकुती आणि त्या ठिकाणी प्रसूती, त्या ठिकाणी आकुतीचं चरित्र सांगितलं जातं. ही आकुती नावाची जी कन्या होती ही रुची प्रजापतींबरोबर हिचा विवाह होतो आणि रुची प्रजापतींबरोबर विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी पुत्रिका धर्म या न्यायानं हा विवाह मनु आणि शतरूपा करतात. कारण पुत्रीला म्हणजे मुलीला जो प्रथम पुत्र होणार होता तो पित्याच्या घरी राहणार, याला शास्त्रामध्ये पुत्रिका धर्म म्हणतात. आणि साक्षात यज्ञनारायण या रुची प्रजाती म्हणजे ही रुची प्रजापती आहेत. या आकुती आणि रुची प्रजापतीपासनं साक्षात यज्ञनारायणाची उत्पत्ती होणार होती आणि यज्ञनारायणाची उत्पत्ती होते अशी कथा श्रीमद भागवतामध्ये सांगितली जाते. नंतर प्रसूतीचं चरित्र सांगितलं जातं. ही प्रसूती नावाची जी कन्या आहे हिचा विवाह दक्षाबरोबर होतो, प्रसूतीचा विवाह. आणि हा जो दक्ष असतो ह्या दक्षाला ह्या प्रसूतीपासनं 16 अशा कन्या होतात. आणि त्याच्यामध्ये मुख्य श्रद्धा, मैत्री, दया, शांती, पुष्टी, तुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, ह्री आणि मूर्ती या धर्माला दिल्या जातात. मूर्ती नावाची जी कन्या आहे धर्माला दिलेली, तिच्यापासनं भगवान नर आणि नारायण उत्पन्न होतात. आजही बद्रीनाथला ज्यांचं वास्तव्य आहे असे साक्षात नर आणि नारायण या मूर्ती, धर्माची तो मूर्ती, अशी जी धर्माला जी मूर्ती नावाची कन्या दिलेली आहे त्या कन्येपासनं नर नारायणाची उत्पत्ती होते अशी कथा श्रीमद भागवतामध्ये सांगितली जाते. आजही बद्रीनारायणला जर तुम्ही कधी गेलात तर तिथे हे आहेत. एक अग्निदेवाला दिली जाते जिचं नाव स्वधादेवी असतं, एक पितरांना दिली जाते जिचं नाव स्वधादेवी असतं. हा जो दक्ष आहे या दक्षाला एक प्रजापती नावाची किंवा एका दक्षाला एक पदवी प्राप्त होते. आणि एक पदवी प्राप्त, प्रजापती नावाची पदवी प्राप्त ह्या दक्षाला झाल्यानंतर हा दक्ष सभेमध्ये जातो. सभेमध्ये सभा असती, सर्व त्या सभेमध्ये देवगण वगैरे सर्व असतात. आणि त्या सभेमध्ये ज्यावेळेस हा दक्ष प्रवेश करतो, सर्व देवता, गंधर्व सर्वच्या सर्व याच्या स्वागतासाठी उभे राहतात. ह्या दक्षाच्या स्वागतासाठी सर्व जण उभे राहतात. अष्टदिक्पाल असतील, अष्टभैरव असतील, देवता असतील, गंधर्व असतील आणि हे सर्वजण दक्षाच्या स्वागताकरता उभे राहतात. भगवान शंकर मात्र दक्षाच्या स्वागतासाठी उभे राहत नाहीत. आणि बस एवढीच गोष्ट, फक्त ह्या एका गोष्टीमुळे दक्षानं स्वतःचा अपमान समजून घेतला. माणसं कधी काय समजून घेतील याची गॅरंटी आहे का? गॅरंटी? माणसं एकदा मोठी झाल्यानंतर कोणाकडून काय अपेक्षा करतील याची गॅरंटी कोणालाही देता येत नाही, लक्षात ठेवा. आणि दक्षानं हे समजलं. वास्तविक दक्षाचा अपमान करण्याचा हेतू परमात्म्याचा नव्हता, भगवान शंकरांचा. तरी सुद्धा यानं स्वतः असं समजलं. तो असं म्हणू लागला, अयम तो लोकपालानाम यशज्ञो निरपत्रपाः. याला सभ्य आचरण कसं असतं, येन स्तब्धेन दूषिताः.
म्हणजे त्याचे शब्द असे आहेत जे आपल्या मानेतनं आपल्याला बोलता येत नाहीत. एकेरी शब्दामध्ये तो भगवान शंकरांची अवहेलना करू लागला हा दक्ष. ते म्हटले की मी लोकपाल झालो म्हणजे मला ही मोठी पदवी मिळाली, परंतु भगवान शंकर उभे राहिले नाहीत. यशद निरपत्र पहा म्हणजे वाईट शब्दामध्ये एकेरी शब्दामध्ये भगवान शंकरांची हा आता अवहेलना करतोय. हो म्हटले त्यांना ते कळत नाही आणि त्यांना याचं ज्ञान नाही. स्मशानामध्ये राहतात, अंगाला भस्म लावतात, अशी खूप काही तो निंदा करू लागला. परंतु भगवान शंकराने असं कधी म्हटलंच नव्हतं. लक्षात ठेवा, मोठी माणसं ही मोठे मनाची असतात. भगवान शंकरांनी काही केलं नाही, भगवान शंकर काही बोलले नाहीत. भरपूर वेळा अपमान केला भगवान शंकरांचा ह्या दक्षानं, पण मोठी माणसं ही मोठ्या मनाची असतात. भगवान शंकर आशुतोष, भगवान शंकरांचा स्वभाव असा होता. लक्षात ठेवा, त्यांना काय असं काही नव्हतं त्यांच्या मनामध्ये, परंतु यानं खूप अपमान करायला सुरुवात केली. आता तिथं थांबावं ना दक्षानं, दक्ष तिथपर्यंत थांबला नाही. थांबायला पाहिजे होतं दक्षानं, पण दक्ष थांबला नाही. दक्षानं ठरवलं आता तर फक्त सभेमध्ये किंवा असा फक्त एकांतामध्ये अपमान केलेला आहे. आता त्यानं असं ठरवलं की सर्व समाजामध्ये अपमानित करायचं, सर्व समाजामध्ये अपमानित करायचं भगवान शंकराला. इथपर्यंत त्याची बुद्धी गेली दक्षाची. सभेपुरती मर्यादित बुद्धी राहिली नाही याची, आणि याची बुद्धी अशी वाढत गेली. मग ह्या दक्षानं एका यज्ञाचं आयोजन केलं, मोठा यज्ञ, भूतो न भविष्यती, आजपर्यंत कोणी केला नव्हता. असं त्याने एका यज्ञाचं आयोजन केलं आणि त्याला भूमी हरिद्वार गंगेच्या किनारी एका यज्ञाचं आयोजन करायचं यानं ठरवलं या दक्षानं. आणि मग दक्षानं आयोजन करायचं ठरवल्यानंतर सर्व देवतांना निमंत्रण आहे, ब्रह्मदेवाला निमंत्रण आहे, सर्वांना निमंत्रण दिलं, सर्वांना आमंत्रण दिलं. विधी निमंत्रण आमंत्रण पाणिनी महर्षींचे एक सूत्र आहे. सर्वांना बोलावलं आणि सर्वांना त्या यज्ञामध्ये सहभागी होण्याकरता आमंत्रित केलं. परंतु आपल्या मुलीला आणि भगवान शंकरांना म्हणजे सती आणि भगवान शंकर यांना मात्र त्यानं काय केलं नाही, निमंत्रण दिलं नाही, म्हणजे बोलावलं नाही. माणसानं कुठेही बोलावल्याशिवाय, काही शास्त्रामध्ये सांगितलं बोलावल्याशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी नाही बोलावलं तरी गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावी. आश्रमामध्ये संतांकडे, स्वामींकडे, जिथे आपल्या उद्धाराचा मार्ग आहे, जिथे आपलं कल्याण होणार आहे, तिथं उगं पडून राहायचं. लक्षात ठेवा, पडून राहीन तर ठाई उगाच संतांची पायी. संतांच्या चरणाजवळ उगं असं पडून राहायचं. लक्षात ठेवा, तिथं न बोलावता जावं, पण जिथे काही असे उत्सव असतील, कार्यक्रम असतील, बोलावलं तरच जावं, न बोलावता जाऊ नये, असं शास्त्राचं मत आहे. जिथं तुमचा सन्मान नाही, जिथं तुमचा आदर नाही, हो तिथं माणसानं जाऊ नये. लक्षात ठेवा, असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं. आणि जिथं तुमचा आदर आहे, जिथे तुमचा सन्मान आहे, लक्षात ठेवा, हो तिथं जावं, पण ते कळालं पाहिजे. आणि जिथं नाही तिथं उगाचच जाऊन काही आपला स्वतःचा अपमान करून घेणं काही बरोबर नाही. लक्षात ठेवा, हो. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं, शास्त्र असं सांगतं की शास्त्राचे शब्द कठोर आहेत. लक्षात ठेवा, अतिपरिचयात अवज्ञा भवती, सतत गमनात अनादरो भवती. तुम्ही सातत्याने एखाद्याकडे जात असाल, सातत्याने एखाद्याकडे जात असाल तर एक ना एक दिवस तुमचा अनादर निश्चित आहे. लक्षात ठेवा, तुमचा अनादर होणारच आहे. सातत्यानं तुम्ही जात असाल तर. माणसं म्हणतात ना, येता जाता घर बुडविले. सातत्यानं तुम्ही रोजच जर एखाद्याच्या घरी गेलात, एखाद्याच्या घरी समजा रोज तुम्ही चहा पिण्याकरता जात असाल, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 8-10 दिवस, पण एक दिवस त्या घरातील माता माऊली म्हणणार आहे, भाऊजी
येताना साखर घेऊन यावं. अरे जातो कशाला रोज? रोज कशाला जातो? एक दिवस ते काम तुम्हाला सांगणारच आहे. 10 दिवस सांगणार नाही, पण 11व्या दिवशी सांगणार आहे. हो, अरे जातो कशाला रोज? सतत गमनात अनादरो भवती, अतिपरिचयात अवज्ञा भवती. मग असं झालं, लक्षात ठेवा. भगवान शंकरांचं अनादर केला ह्या दक्षानं, सतीचा अनादर केला दक्षानं. आणि सर्व देवता चाललेली आहे, गंधर्व चाललेले आहेत. नारद महर्षींद्वारा ही बातमी सतीला समजते. आणि सती असं म्हणते, पित्याच्या घरी कशाला निमंत्रण पाहिजे, पित्याच्या घरी कशाला बोलावणं पाहिजे. परंतु ते जरी व्यावहारिक दृष्टीनं जरी वाटत असेल, परंतु हे दक्षानं मुद्दाम केलेलं होतं, लक्षात ठेवा. म्हणून भगवान शंकर म्हटले, तुला जायचं तर जा, मला काही तिथं यायचं नाही. आणि भगवान शंकराने कधी सांगितलं नाही सतीला की तुझे पिता माझी अवहेलना करतात, माझा अपमान करतात, असं कधी भगवान शंकराने सांगितलं नाही. आणि पिता विसरले असतील ह्या हेतूनं सती त्या यज्ञमंडपामध्ये किंवा त्या यज्ञसभा, तो जो समारंभ असतो, त्या समारंभामध्ये सती काय घेते, भाग घेते किंवा सती तिथं येते. आणि सती त्या समारंभामध्ये आल्यानंतर कुणी तिला बहिणी बोलत नाही, कुणी तिला वडील बोलत नाही, तिला सर्व दक्षानं सांगितलेलेच होतं. आणि मग मात्र सती यज्ञमंडपामध्ये सती प्रवेश करते. आणि सती यज्ञमंडपामध्ये सतीनं प्रवेश केल्यानंतर तिथे ब्रह्मदेवाला स्थान आहे, लक्षात ठेवा. तिथे आदित्य सर्व नवग्रहांना स्थान आहे. हो, तिथं ऋषींना स्थान आहे, तिथं दिक्पालांना स्थान आहे, ओ भैरवांना स्थान आहे. परंतु भगवान शंकराला कुठेही स्थान नाही त्या सभामंडपामध्ये, त्या यज्ञमंडपामध्ये कुठेही भगवान शंकरांना स्थान नाही. आता मात्र सतीच्या लक्षामध्ये आलं की हे जाणून बुजून आपल्या पतीची अवहेलना करतात, आपल्या पतीचा अपमान करतायत, असं सतीच्या लक्षामध्ये आलं. आता सतीनं सर्व मर्यादा सोडलेल्या आहेत. सतीला पण क्रोध आलेला आहे सतीला. आणि सतीला क्रोध आल्यानंतर सती असं बोलते, भागवतामध्ये शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतायत की हे राजन, सती असं म्हणते की आस्तोत्पन्नम इदम कलेवरम अहम न धारयिष्ये. हे दक्ष, तुझ्यापासून उत्पन्न झालेलं हे कलेवर नाम शरीर, शरीराला कलेवर म्हणतात. अस्तोत्पन्नम इदम कलेवरम अहम न धारयिष्ये. आता मी हे कलेवर हे शरीर धारण करण्यामध्ये समर्थ नाही. कारण मी ज्यावेळेस कैलासामध्ये जाईल, माझ्या पतींकडे जाईल, त्यावेळेस मला पती आजपर्यंत कधी म्हटले नाही सती ह्या नावानं मला संबोधन किंवा मला बोलावलं नाही. ज्यावेळेस मला त्यांनी आवाज दिला भगवान शंकराने, त्यावेळेस ते असं म्हणायचे, दाक्षायनी, तू दक्षाची कन्या आहेस. आणि दाक्षायनी म्हटल्यानंतर तुम्हाला माझ्या पतीचा अधिकार समजला नाही, माझ्या पतीची योग्यता तुम्हाला समजली नाही. आता मी हे शरीर धारण करणार नाही. आणि सतीनं त्या जे मोठी यज्ञकुंड होतं त्या कुंडामध्ये सतीनं आपल्या शरीराला काय केलं, शरीर त्याच्यामध्ये काय केलं, समर्पित केलं. आणि भगवान शंकरांना काय सर्वज्ञ आहेत, कळालं, कराल त्रंष्ट्रो जलधग्न मूर्धनी. आणि कपालमाली तिथं तयार, वीरभद्र तयार झाला. वातान वांदी नहिदस्य संतवाहा. प्राचीनभर ही जिवंत झाला की काय असं काहींना वाटू लागलं. प्रत्येकाला शिक्षा केली आणि प्रत्येकाला तिथं त्यानं शिक्षा केली. लक्षात ठेवा, भगवान आशुतोष भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाले. भगवान शंकर तिथं आले. सतीचं दिव्य शरीर भगवान शंकरांनी आपल्या हातावर घेतलेलं आहे. आणि सतीच्या शरीराचे संपूर्ण तुकडे संपूर्ण भारतवर्षामध्ये, भारत देशामध्ये पडले. ज्या ज्या ठिकाणी सतीचा जो जो अवयव पडला त्या ठिकाणी शक्तिपीठ बनलं गेलं. अशा आपल्या भारत देशामध्ये 51 शक्तिपीठं आहेत. आणि म्हणून अशी दिव्य कथा श्रीमद भागवतामध्ये सांगितली जाते. आणि ह्या सर्व कथा आपल्याला मर्यादित वेळेमध्ये आपल्याला सर्वांना श्रवण करायच्या आहेत. आणि हे दिव्य सतीचे चरित्र. आणि भगवान शंकर संतुष्ट झाले. भगवान शंकरांचा स्वभाव आहे शनय रुष्टा शनय तुष्टा. भगवान शंकर आशुतोष, शमम करोति कल्याणम. नुसतं शंकर जरी एखाद्याला म्हटलं, जीवनामध्ये म्हणता आलं शंकर, तरी त्या व्यक्तीचं कल्याण होतं. असे भगवान शंकर आहेत, लक्षात ठेव. अतिशय भोळं दैवत भगवान शंकर. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. दक्षाचा वध केलेला होता, दक्षाला पुन्हा जिवंत केलं. आणि पुन्हा यजमानपदी पुन्हा त्याला सांगितलं. दक्षानं मस्त स्तुती केली की
तुभ्यम हरेश्च कृतयेव धृतव्रतेषु, की मला समजलं नाही, माझ्याकडून अपराध घडलेला आहे आणि भगवान शंकरांनी पुन्हा त्या दक्षाला जिवंत केलं, अशी कथा श्रीमद भागवतामध्ये येते. तो यज्ञ पूर्ण झाला आणि इथून पुढे कोणत्याही यज्ञामध्ये जर भगवान शंकरांना स्थान नसेल तर तो यज्ञ पृथ्वीतलावर कदापि परिपूर्ण होणार नाही, असा सर्व देवतांनी आशीर्वाद दिला. आणि अशी श्रीमद भागवतामध्ये कथा येते. आज आपल्या कथेची मर्यादित वेळ संपलेली आहे. या ठिकाणी सर्व आपल्या हे जे सांगवी ग्रामस्थ आहे, सर्व आपले वैष्णव आहेत, सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, तरुणवर्ग, या ठिकाणी आमचे असणारे सागर महाराज, कावेरीताई, या ठिकाणी काका आहेत, या ठिकाणी म्हणजे गुरु आणि अजून सर्व आमचे सहकारी बंधू मृदुंगमणी, या सर्वांच्या चरणी मी विनम्र भावनेनं वंदन करतो. सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आदरणीय वंदनीय स्वामीजी देवानंदजी महाराज, त्यांच्या चरणी मी या ठिकाणी वंदन करतो. स्वामीजी आहेत, अजून सर्वच जण या ठिकाणी तुम्ही अतिशय मोठं अंतःकरण घेऊन या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलेला आहात. मातृवर्ग, पितृवर्ग, सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. अन्नदाते, आपल्या आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशीचे असतील, दुसऱ्या दिवशीचे असतील, आज तिसऱ्या दिवशीचे अन्नदाते आहेत. सर्वांना या ठिकाणी उदंड असं आयुष्य लाभो. येथे एक शीत दिधलिया अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण. कोट्यावधी कुळांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य भागवतामध्ये अन्नदान केल्यानं होतं, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जे अन्नदान करता त्याचं मोठं पुण्य तुमच्या काय होणार आहे, तुमच्या त्या ठिकाणी खात्यामध्ये लिहिले जाणार आहे, लक्षात ठेवा. आणि ते अनंत असं पुण्य तुमच्या पदरी पडावं अशी मी या ठिकाणी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला उदंड असं आयुष्य लाभावं. आणि आज या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे आता आलेले आहे. आपला मंडप आता काल सांगितलं होतं आणि मित्रांनी बरोबर घेऊन आले, नाहीतर तुम्हीच घरी बसणार होते, पण ते बरं झालं. चला, माणसं सापडून आणण्याकरता फार वेळ लागतो. तुम्ही कमीत कमी तिसऱ्या दिवशी तरी माणसं सर्व घेऊन आलात. तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि उद्यापासून सर्वांनी वेळेत यायचं आहे, आपल्या स्वामीजींना सहकार्य करायचं आहे. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ, या न्यायानं तुम्ही आम्ही खेळीमेळी. इथं कोणी काय आहे, स्वामीजीचा स्वभाव असा आहे, लक्षात ठेवा. म्हणून स्वामीजीला सर्वांनी असं सहकार्य करत आपल्याला हा सर्व काय कार्यक्रम आपल्याला सिद्धीला न्यायचा आहे. सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. साऊंड सिस्टीम आमचे रेणाकांत महाराज, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या तर बरं होईल. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, लक्षात ठेवा. कारण आमचा आवाज तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात, लक्षात ठेवा. त्यांनाही मी मनापासून आणि धन्यवाद देतो. सर्वांनाच धन्यवाद आहेत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरू महाराजांच्या चरणी आणि भगवान दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करायची. आणि आता स्वामीजी सूचना देतील आणि त्या सूचनेचं पालन करायचं. नंतर आरती होईल, नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. आजचा महाप्रसाद सोपान रुक्माजी घुमरे यांच्या स्मरणार्थ श्री नंदू सोपान घुमरे यांचा होईल. त्यांनी व्यासपीठाकडे आरतीला यावे. उद्याचा महाप्रसाद श्री रामनाथ देवराम जगताप सोमठाणे त्यांच्यातर्फे होईल, याची नोंद घ्यावी. त्यांनी संध्याकाळी 6 वाजता पूजेस यावे. चला आरतीवाले, चला एक भजन म्हणते. भजन, चला भजन बोलायचं बोलते फार. जय जय श्यामा, जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्यामा, जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्यामा, जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्यामा, जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्री वृंदावन
जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना हरिने गायले जा हरि चरिता आरती करो तुझा भगवंता वेद करूचे मधुर फला साधुर सिंजे सौवर आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ महाबळवणी आणि रवणी किया धरणी भव जल तरणी देवतिता आरती करू तुझा भगवंता हे व्यासाची वाणी सार्थक हरि गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुट मणी परमा प्रेमामृत जननी साध सेविका भाविक वार्ता उदार गाथा तत्वता देवाता आरती करू तुझा भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने योग निर्मल भक्ती जले वरिता हरे हरि सती चित योग सुख मळे संत बीज पुळे सेवुनी रमले वान हरपले रस पीता आरती करू तुझा भगवंता अपार महिमा धन्यवादा बलवीना कोणाशाचा प्राणाची कीर्तन काराचा देवा कविवर संताचा सर्वभूताचा स्वयं कवीचा राग सगळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझा भगवंता ग्रंथ नवे आपली कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य हो माया शरण नचित तळे जन्म मरण त्रिताप जाती चिरई शांती न कैवलती कृष्णपदी प्रेम माता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता आरती करू तुझा भगवंता आरती करू तुझा भगवंता हरे लुटांगण वनीन कर्णाडोळान पायीन उपदुले प्रेमी अलिंगनानंद बोधन हरो हरि नमे नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रोणु त्वमेव त्वमेव आयन माता मुने त्वमेव माता त्वमेव माता यस्तम सर्वस्मै नारायण भक्तम यजो नारायण श्री राम माधव गोपिका वल्लभ धनी के हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहान परमेश्वर गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद्भागवत महापुराण की जय धर्म की जय हो अधर्म का प्राणियों में विश्व का कल्याण हो गो माता की जय हो भारत माता की जय हो सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शांति शांति शांति।